नमस्कार, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आत्ताच उठून फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आजच्या दिवसाची सुरुवात मी केलेली आहे. तर आता दिवाबत्ती वगैरे पण झाली माझी. जाऊन आता नाश्ता करूया बाहेर आणि जिमला वगैरे जाऊन त्याच्यानंतर आज भरपूर काम आहेत आणि पाऊस पण एकदम खतरनाक आला आज. आपल्याला जायचं आहे ढोकाली साईडला. त्याच्यानंतर माझ्या एका खास व्यक्तीने दाखवलेली तुम्हाला ब्लॉगमध्ये, ती रिव्हील करायची आहे. ती उद्या किंवा परवा मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेल कोण आहे खास व्यक्ती. तर त्या खास व्यक्तीसाठी काहीतरी प्रिपेरेशन करायचं मला. आणि त्याच्यानंतर अजूनही पर्सनल कामं आहेत. मी मोबाईलचा कवर मागवला होता, तो पण आज येणार आहे ऑनलाईन. तर तो कवर, त्या कवरनी ना घरच्यांची आणि सगळ्यांची रिॲक्शन बघायची आहे, किती शिव्या भेटतात काय भेटतात. एकदम खतरनाकवाला कवर मागवला आहे मी. तर आता चला फटाफट नाश्ता वगैरे करून जिमला जाऊ आणि बाकीचं आल्यावर जेवण वगैरे आजच्या दिवसाची सुरुवात करूया. चला. हेच बघा, हे साईचं तूप काढलेलं आहे. तूपच बोलतात ना आम्हाला, मस्त लागतं एकदम भारीवालं. तर आता खाऊया आणि जेवण बनवायची तयारी चालली. मी तर जेवणार नाही एवढा लवकर, मला जायचं अजून जिमला. आता जिमला जायचं आपल्याला. टाईम बघा, नाश्ता पण करायचं बाकी अजून. गाईज बसले होता नाश्ता करायला. बघा, ही साय घेतली आहे मी आणि फरसाण घेतलेला आहे आणि केक आणि कॅडबरी आहे. आता करून घेऊया नाश्ता आणि मग निघूया आपण जिमला जाण्यासाठी. गाईज पावसाने परत कालोख घातला. आत्ताच जस्ट कवर झाला होता थोडाफार, परत आला. ज्या बहिणातने कसं जायचं माणसाने इकडं तिकडं ना, जी काम आहे ती कशी करणार. जिमपर्यंत जास्त वर भिजवायला आता आपल्याला येऊ माहिती आहे का. चालत जायला पण कंटाळा आला आता मला. जाऊ चला आता कसा तरी भिजत. बघा आमचं लक्ष भेटलंय, क्लासला चाललंय. क्लासला जिमच्या बाजूलाच क्लास आहे. चल, आज किती दिवसानंतर दिसले तू. अभ्यास करतो वाटतं जाम घरी बसून. हां, आजची वर्कआउट झालेलं आहे कंप्लीट आणि आता जाऊया घरी जाऊन जेवण वगैरे जायचं आपल्याला बाहेर. तर चला पटकन जाऊ घरी. जिमवरून घरी आणि आता आपल्याला जेवायचं आहे. बघा बसले जेवायला. डाळ भात आणि कोबी चना डाळ. व्हेज केलं आहे. व्हेज घरच्यांचा श्रावणाचा पहिला दिवस आहे आपला नाही आहे, तर आज व्हेज जेवण खायचं आहे. लावले समोर टी व्ही. वाजलेत 4:15 वाजायला आलेत आणि आता आपल्याला जेवून बोललो जसं मी कामं आहेत तर कामं करायला जायचं. तर फटाफट जेवूया मग जाऊया आपण. चला, जेवून आलो आहे बाहेर. समूला बघा सोडला आहे क्लासला आणि आता आपली जी कामं आहेत ती करायला जाऊया. चला. बारीक पाऊस आहे. कोट वगैरे तर घेऊन आलेलोच आहे मी, पूर्ण तयारीमध्ये. तर आता आपल्याला जायचं आहे ढोकाली साईडला. त्या कामासाठी मी एवढा फटाफट आलो होतो. माझा पार्सल आला होता. तर आता हे पार्सल आपण घेऊन जाऊया, नंतर अनबॉक्स करूया, कारण आता अजून 1-2 कामं बाकी आहेत आपली आणि पाऊस येते. मग चला आता मॅकडीमध्ये जाऊन या पार्सलला आपण अनबॉक्स करूया गाईज. चला. आता आले केकच्या दुकानात, कारण केक बुक करायचा आहे आपल्या खास व्यक्तीसाठी. तर आता चला केकची ऑर्डर देऊया. काय बोलता? एकदम निवांत, तुम्ही सांगा. काय पाऊस वाट लावते हो. हे व्हाईट फिनिशिंग करू ना, ट्रिपिंग करू ना. गाईज दिले केकची ऑर्डर आणि आता पैसे डिपॉझिट करायचे. त्याच्यानंतर जायचं मयूर भाऊला भेटायला मॅकडीला आणि त्याचं घरी पण जायचं. मला एक काम आहे. तर आता चला जाऊया फटाफट. जी कामं आहेत आपली बाकी ती करूया आणि मग घरी जाऊया. आपल्याला घरी पण भरपूर कामं बाकी आहेत. तर चला. आणि हा ढोकालीचा प्रशांत कॉर्नर आहे, तिथेच आपला केक शॉप आहे आणि एकदम ओळखीचा आहे आपल्या, खास एकदम.
काहीच ATM तर बंद होता, म्हणजे आउट ऑफ सर्व्हिस आहे, तर डायरेक्ट डिपॉझिटच मारले पैसे. आणि ब्रँच तर चालू होती. आणि मयूर भाऊला फोन केलेला आहे, त्याला बोललो येतोय, तो बघतोय वाट. आता 5 मिनिटातच जाऊ आपण मॅगडीला, चला पोचूया. गाडीचं पण काम करायचं आहे आपल्याला, सर्व करूया आता हळूहळू, टाईम भेटेल तसा. चला. तसं बघा, मी जो पार्सल मागवलेला तो आता अनबॉक्स केलेला आहे. मोबाईलचा कवर मागवलेला आहे मी, कसला माहिती आहे का, बॉटलवाला. एक मिनटं तुम्हाला दाखवतो. बघा असं आहे काम, 25 का नाही, जरा दाखवतो. कवर मोबाईलचा. आता हा आपण घरी पण दाखवायचं आहे, रिॲक्शन बघायचे घरच्यांचे सगळ्यांचे कसे काय आहेत. आता आलेले एक मॅगडीतून निघाले पटकन, कारण मामा आले. तर मोठे मामाने फोन केला होता का पालकुम साईडलाच आहे, तर मामाला बोलू का थांबा आपण एकत्र जाऊ घरी. मामाने पण आणले गाडी, तर मुलं एकत्र जाऊ गाडी. मामा बोललो की बालकुमला तर थांबतो, त्यासाठी निघालो मॅगडीतून. आता मामाला भेटतो इथं पुढं आणि मग जाऊया आपण घरी. आणि दिदी ना, मम्मी आणि काकू या लोकांना काहीतरी पार्सल पण घ्यायचं नाश्त्यासाठी, पाणीपुरी वगैरे आपण घेऊन जाऊ. त्याने विचारलं ना मॅगडीचा काय पाहिजे का, कोणता मॅगडीचा नको, मग पाणीपुरी घेऊन जाऊ. चला पटकन आपण लास्ट आपला जो काम आहे तो करू आणि जाऊ घरी. मयूर भाऊला भेटलो मी, त्याला ब्लॉगमध्ये दाखवलं नाही. असं पण 12 वाजता आपल्याला यायचंच आहे त्याच्या बड्डेसाठी. चला. तर गाईज बघा, आता मामाच्या बरोबर आहे. मामाला माहिती नाही मी मागून शूट करते, कारण मला ओरडतील एखाद्याने गाडी चालवताना शूट करते म्हणून. तर मामा आणि मी आता चाललेलो आहे घरी. आता आलेलो आहे बघा गावात पाणीपुरी घ्यायला मम्मी सांगला. आणि मामा पण तिथं काहीतरी नाश्ता घ्यायला लागले. मामाला नको नको बोलतो तरी, तर चला घेऊन आपण जाऊया घरी. भाऊने आपल्याला मफिन पण दिला आहे बघा, याच्यामध्ये ठेवला मी, दिसतंय का. मफिन पण तुम्हाला दाखवतो. मफिन मला आवडतो ना, म्हणून त्यांनी पार्सल दिलं मला. तर घेऊया आपण पाणीपुरी, जाऊया घरी. मामाचं पण झालं आहे जेवण आता. तर या आता नाश्ता करायला बघा, पाणीपुरी आहे, वडापाव आहे आणि वेफर वगैरे आहे सगळा. करूया नाश्ता. आणि मम्मी मागं लागले गावात चल गावात चल, काय काम आहे तिचा. खोलतरी खोलतरी बघ. याला दारू पियायची नाही ना, म्हणजे पिनर नाही ना, का पिनर आहे विचारायला. याला दारूचं सगळं आवडतं, दारूचं या सगळं बाटल्या बघितलं ना, तर बड्डेला पण बाटली लावली. आता हे बघा बाटल्यांचं या घेऊन आलं, कवर घेऊन आलं. पियायची आहे हा बड्या. मनोरंजन बघायचा, टाइमपास कसा आहे. हा कसा आहे कवर असं बाटल्या लावायच्या कानाला. बाटल्या नाही, कवर आहे तो. फेकते काय, मागाचा आहे. मागचं कसा आहे. हा? काय कामाला फुटतील त्या नाही फुटणार त्या, मग काय नकली आहे ती, शो आहे. पडलेले फुटणार नाही. शो आहे. 1000 नाही, 100 रुपये. बाप बसले तिथे. 200 रुपयाचा आहे, ऑनलाईन मागवलाय. होते व्हिडिओ मध्ये 500चा नाही आहे तो, 100चा आहे. पण तिकडं हे बघ नवीन कवर आणलंय, कसं आहे बघ. छान आहे ना. मग मम्मी शिवाय घालते मला, बोलते बाटल्यांचं आणलंय. बाटल्या पिणं आणि कवरमध्ये फरक आहे का नाही. मग या असाच शोचा आहे म्हणून आणलंय. बिनकामाच्या शिवाय घालते. सगळा करून आलोय काम. बघा माझा नवीन कवर कसा आहे सांगा जरा. हा काकू कसा आहे कवर. तुला रे बरोबर आहे का. आईला ना आवडला फक्त. काय आईच किती कामं करायला लागतात बघा. आता चाललो परत चक्कीवरती दलन न्यायला. त्या दिवशी नेला तांदळाचा, आता गव्हाचा. मम्मी थांबली खाली, तिला काय गावात कामं पण आहेत ते पण करून यायचं आहे. मग तुम्हाला मी ना दाखवतो. मामा आमचे गेलेले बाबा अमरनाथचं दर्शन करण्यासाठी आणि काश्मीरवरून काय
काहीतरी आणलंय वाटते दीदीला नाही शॉल का काहीतरी आणले तर तुम्हाला मी दाखवतो आणि प्रसाद वगैरे पण घेऊन आलेत. चला आता जाऊया. ये रे पटकन का इकडे. हां मग नाही रविवारी जरा मामाने मी तुम्ही डोक्यावर घ्यायची गरज का मला गाडी थांबव बोलते. बघा काय मम्मीला आमच्या जोर आलाय. तर आता चक्कीवर दिलाय. आता पुढं गावात भाज्या घ्यायच्यात. तर भाजी घेतल्यानंतर आपण जाऊया घरी. जसं तुम्हाला बोललो 10 वेळेला घेऊन येतात बाहेर कामं सांगतात. पावसात मला यायला वैताग येतात. चिखल नुसता चिक पण काहीच फिरायला नाही वैताग येतं. फक्त घरची कामं करायला वैताग येतं आपल्याला. गप्पा सांग आता मम्मी पहिले रागवले शिव्या घालवला अजून. गाईज आता गावात आलेलो तर आठवलं का आईने पण गोळ्या आणायला सांगितलं. तर आईच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या घ्यायला आले. तर त्या पण घेऊन जाऊया आपण घरी. आणि बघा ही भरपूर दिवसानंतर हे पॉपिन्स भेटलं आहे मार्केटमध्ये. लहानपणी भरपूर खाल्लेलं. आता आवडतं आपल्याला. तर घेऊन चाललो आहे घरी. आमची मम्मी डीमार्टला आले. बघा कशी लिस्ट घेऊन आले हातामध्ये. डीमार्टला कसं आपण लिस्ट घेऊन जातो तसं लिस्ट घेऊन आले. त्या लिस्टमध्ये बघून काय वस्तू घेते. किधर से चलता है इतना दिमाग. वैताग आलाय मला. चला काय आपण बघूया आता मामाने का आणले काश्मीरवरून. लाईट लाव का जरा वरची. मम्मीला घाई झाले. मम्मी बोलते मला का आणले दाखव जरा. हे काश्मीरवरून आणले. खायला आणले मामाने वेफर वगैरे. हे लांब ठेवू. काश्मीरवरून का आणले ते बघू आपण. हे का बाबा अमरनाथचा प्रसाद आहे. एक मिनिट ही वायर मध्ये येते. बाबा अमरनाथचा प्रसाद आहे हा. त्याच्यानंतर एक आहे नेकलेस आहे. खोल का मी बघू कसा आहे. ही काय शॉल आहे वाटते. ही काश्मीरची शॉल आहे नाही. शॉल दाखव मी. छान आहे. मम्मीला आवडला. नेकलेस अजून काहीतरी आहे त्याच्यामध्ये. सगळा पलटी करू थांब आपण. हो अक्रोड आहे. ती वैष्णोदेवी कटराचे अक्रोड आहेत. आणि प्रसाद आहे. आणि बाबा अमरनाथचा प्रसाद. मामा प्रसाद घेऊनच आलेले खास करून. तर काही अक्रोड खात बसलो. मामाने आणलेले. दीदीचा आई ओरडते दीदीला. तर आता जेवायचीच वाट बघतोय. जेवण बनायची. जेवण बनल्यावर आपण जेवूया. चला जेवायला बघा काय फ्राईड राईस बनवले. पण मला आवडत नाही. मी घेतलाय जरासा. शेजवान चटणी वगैरे पण खातं त्याच्यावर. पण मी नाही घेतलं. आता पोट भरायचं म्हणून आपण जरासं घेतलंय. आता आपण जाऊया जेवून आपल्या रूममध्ये. चला आता आलेलो आहे रूममध्ये. हे कपडे इकडे जरा तुम्ही नजरअंदाज करा. कारण पावसाला आहे सुकत नाही. इकडे तिकडे लावले सगळीकडे. तर गाईज कवर बघा किती पॉवर वाटतं. एकदम कडकवाला वाटतंय. मम्मीच्या शिव्या पण खाल्ल्यात त्यासाठी जाम. घरच्यांचे रिॲक्शन पण भारी होते. आणि अजून मित्रांचे वगैरे पण रिॲक्शन घ्यायचे आहेत. पण मी स्टेटस वगैरे टाकलाय त्यांना समजलंय मी घेतलंय. तर आता जेवण वगैरे झालंय. आणि मग आजचा ब्लॉग आपल्याला इथेच एंड करायचा आहे गाईज. तर आपण उद्या भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि उद्याचा ब्लॉग माझ्यासाठी खास असणार आहे. आणि तुमच्यासाठी पण म्हणजे बघायसाठी मजा येणार आहे. तर आजचा इथेच एंड करू. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. कंटिन्यू राहा आपल्या चॅनलवरती. सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज करा. शेअर करा जास्तीत जास्त आपला व्हिडिओ ब्लॉग आपला. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बोबडी वल्ली. चला बाय बाय. जय श्रीराम. गुड नाईट.